वहिनी या ना. साहेब, वहिनी, हीच ती खोली. उमानी साहेब, तुम्हाला आठवतं मी तुम्हाला बोलवलं होतं या खोलीच्या वास्तुशांतीच्या पूजेला. पण काय तेव्हाच तुम्ही नेमकं दिलेला होता ना, त्यामुळे तुम्हाला यायला नाही जमलं. आणि पलीकडेच मी राहतो आणि ही खोली बंद असते. काय भाड्याने जायचा विचार चालू आहे, कसे 4 पैसे मिळतील ना. आणि आता तुमच्यासारख्या मोठ्या माणसांचे पाय या खोलीला लागले, खूप बरं वाटलं. तुम्ही बसा, मी आलोच. मनसे, हे तुमच्यासाठी. असू. साहेब, या सगळ्या बॅगा घेऊन नाही म्हणजे सगळं ठीक आहे ना? कारण सरपोतदार साहेबांना माहित नाही सगळं की तुम्ही इथे आलात. आणि दादा, पाण्याची सोय कुठे आहे? वहिनी, इकडे बाथरूम आहे, तिकडे 24 तास पाणी असतं बघा. आव येऊ का? आगे ये की. वहिनी नमस्कार. नमस्कार. वहिनी, ही माझी बायको अर्चना. नमस्कार. नमस्कार. चला, गरम गरम जेवण करून घ्या. यांच्या गप्पा काय संपायच्या नाही. हानं जेवण थंड व्हायचं. आणि काय हो, तुम्ही यांना पाणी बी विचारलं नाही वय? अगं तसं नाही, ते बोलण्याच्या नादात विसरलो. हा, बघितलात ना साहेब, बोलण्याच्या नादात ही समधी कामं विसरतात. तुम्ही आधी जेवण करून घ्या आणि नंतर काय गप्पा मारा, चट्टे मारा. अहो वहिनी, पण तुम्ही का त्रास करून घेतला? आम्ही बाहेरून जेवून आलो होतो. बस काय मनी साहेब, अहो तुम्हाला काय मी आत्ता ओळखतो काय? अहो मला माहित आहे तुम्हाला बाहेरचं जेवण अजिबात चालत नाही, म्हणून कधी बाहेर तुम्ही मीटिंगला गेलात ना तर घरगुती जेवण मागवता, बरोबर की नाही? नाही, इथेच ठेवतो. चल आपण निघूया, तुम्ही आरामात जेवून घ्या. चल चल. आणि वहिनी, इथून डावीकडून 5वी खोली आमची आहे. तुम्हाला काय पण लागलं ना बिंदास आवाज द्या. हो दादा. तर चला मनी सर, येतो. चला चल चल. मणी सर, आपण जेवण करूयात. मी हात धुवून आले आणि पाणी घेऊन येते. तुमच्यासाठी जेवण आणले. मॅडम, तुम्ही जेवून घ्या. आज जे घडलं त्यानंतर माझ्या मणीच्या घशाखांना घास उतरला नसेल, मला तरी जेवण कसं गोड लागणार? जेव्हा मला माझ्या आईच्या प्रेमाची खरी गरज होती तेव्हा ही बाई मला टाकून गेली होती. जागा मेला तुमचा पोरगा. मणी, ज्या दिवशी कळलं माझा मुलगा जिवंत आहे आणि तूच माझा मुलगा आहे, त्या दिवसापासून मी एका क्षणाची वाट बघत होते रे, की मी तुझी आई आहे कळल्यानंतर तुला किती आनंद होईल. तू अनाथ नाहीयेस, तुझी आई जिवंत आहे असे सांगेन. तू मला आई म्हणून हाक मारून मिठी मारशील आणि मी तुला माझ्या हृदयाशी कवटाळून घेईन. पण तुला सत्य कळल्यानंतर तू तर माझा द्वेष करायला लागलास, इतका की सत्य ऐकून घ्यायला तयार सुद्धा नाहीयेस. कधीच वाटलं नव्हतं रे मला तू माझा द्वेष करशील. मला माहिती आहे तुझी चूक नाहीये. लहानपणापासून तुझ्या मनावर बिंबावलं गेलं की तुझी आई तुला रस्त्यावर सोडून गेली आणि महान सरपोतदार साहेबांनी तुला घरी आणून तुझ्यावर अनंत उपकार केलेत. त्यामुळे ही आई वाईट झाली आणि स्वार्थी सरपोतदार तुझ्यासाठी दैवत झालं. पण
मला खात्री आहे एक दिवस तुम्हाला आई म्हणून स्वीकारशील ना? हं? आणि तू नाही स्वीकारलंस तर? मणी सर, चला जेवूयात. मला भूक नाही, तुम्ही जेवा. मी जेवलो नाही तर स्वानंदी पण जेवणार नाही. रागाच्या भरात मी हे कसं विसरतोय की हे जे काही सुरू आहे त्यामुळे स्वानंदीला किती त्रास झाला असेल. एकतर त्यांनी सकाळपासून काहीही खाल्लेलं नाहीये. नाही, हे बरोबर नाही. त्यांच्या पोटात जेवण जायला पाहिजे. स्वानंदी, तुम्ही जेवत नसलात तरी मला जेवावंच लागणार आहे. नाही म्हणजे मी तुमची बायको हे मान्यच आहे, पण त्याआधी मी या पोटातल्या बाळाची आई सुद्धा आहे. त्याच्यासाठी मला जेवणं गरजेचं आहे. नाही स्वानंदी, तुम्ही अगदी योग्य केलंय. म्हणजे कुठल्याही आईने जिचं तिच्या मुलावर प्रेम आहे तिने हेच केलं असतं. जेव्हा तुम्ही ज्या बाईने मला सोडलं ती बाई मात्र. मणी सर, आता जेवताना हा विषय नको प्लीज. या जेवून घ्या प्लीज. काय करू? स्वानंदीला फोन करून विचारते. कदाचित मणीचा राग शांत झाला असेल आणि तो माझं बोलणं ऐकून घेईल. मी काय करू? मी जागा मेला तुमचा पोरगा. तुला तर माहिती ना मी निर्दोष आहे. मग का शिक्षा देतोयस मला? माझ्या मुलाला माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस. आमची भेट घडवून दे. लवकरात लवकर आमची भेट घडवून माझ्या मुलाला हिरावून घेऊ. मणी सर, डोळे बंद करा. शांत झोपा म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. मणी सर, अहो तुम्ही उंदराला किती घाबरता. त्या दिवशी मी तुम्हाला तसं बघितलं आणि मला हसूच आलं. मणी सर, तुम्हाला ती रात्र आठवते का, ज्या दिवशी आपल्या घराला आग लागली होती आणि आपण टेरेसवर झोपलो होतो? किती छान रात्र होती नाही? गुड नाईट. वॉर्डन मॅडम कशा असतील? या सगळ्याचा त्यांना खूप त्रास झालाय. खरं तर त्यांच्याशी फोन करून बोलायला हवं, पण मी त्यांच्याशी बोलले तर मणी सर रागवतील. पण त्यांना मणी सरांची खूप काळजी वाटत असणार. मी निदान त्यांना मेसेज करून कळवते. मॅडम, मी मणी सरांच्या बरोबर आहे. तुम्ही काळजी करू नका. मी सकाळी फोन करते. एवढा लहान होत असत
तेव्हा मी तुला घरी आणलं आणि मी फक्त माझं कर्तव्य केलं तुला आसरा द्यायचा. तर पोद्दार साहेबांनी आजवर माझ्यापासून काहीच लपवलं नाहीये. मला सगळं सांगत आले, पण ते स्वतः माझे वडील आहेत, मी त्यांचा मुलगा आहे हे मात्र त्यांनी माझ्यापासून लपवून ठेवलं. इतकी महत्वाची गोष्ट लपवून ठेवली त्यांनी माझ्यापासून. का? खरं म्हणजे ना मला त्या बाईचा तुझ्यासारख्या एका मुलाला जन्म देऊन रस्त्यावर टाकलं आणि आई ह्या नात्याला कलंक लावला, त्या बाईचा मला राग येतो. तू माझ्या सख्या मुलासारखा लाडका झालास. मणी सर काय झालं? स्वप्न पाहिलं का? मणी सर प्लीज शांत व्हा तुम्ही. अहो नका एवढं टेन्शन घेऊ. सॉरी माझ्यामुळे तुमची झोप मोडली. सॉरी. झोप कसली? नुकताच डोळा लागला होता. मणी सर तुमचं टेन्शन समजू शकते मी, पण अहो असं केल्याने कसं चालेल? तुमची झोप झाली नाही ना तर दुसऱ्या दिवशी त्रास होतो तुम्हाला. स्वानंदी, मला माफ करा. तुम्ही गेल्या काही महिन्यात अनेकदा मला सरपोतदार साहेबांबद्दल हिंट देण्याचा प्रयत्न केला, मला त्यांच्याबद्दल खरं सांगण्याचा प्रयत्न केला, पण मी तुमचं काहीच नाही ऐकून घेतलं. तुम्हाला दोष देत राहिलो, तुम्हाला नको नको ते बोललो, तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतला. पण स्वानंदी, मला आत्ता कळतंय मी किती चुकीचा होतो. उपकारापोटी ज्या माणसाने माझ्यावर अन्याय केलाय त्याच्या श्रद्धेपोटी मी तुम्हाला दोष देत राहिलो, तुमचं काहीच ऐकलं नाही. तुम्ही माझ्या भल्याचं सांगत होता कायम, आणि मी ते समजून घेऊ शकलो नाही. आणि गेल्या काही दिवसात तर मी अगदी तुम्हाला परक करून एकटा त्या बंगल्यात राहायला गेलो होतो. मी खरंच मूर्ख होतो, मला माफ करा स्वानंदी. आणि सर अहो जे झालं ते झालं. आता आपण एकत्र आहोत ना, ते जास्त महत्वाचं आहे. असं कसं जाऊ द्या स्वानंदी? मी तुमच्या बाबतीत जे वागलोय मी ते कधीच विसरू शकत नाही. मी इतकं वाईट वागलो तरी तुम्ही माझी साथ कधीच सोडली नाही. मला माहितीये तुम्ही एकट्याने त्या आउट हाऊस मध्ये कसे दिवस काढले असतील. ना तुम्हाला जेवण केलं असेल, ना रात्रीची झोप चांगली लागली असेल, पण तरी सुद्धा तुम्ही मला कायम समजून घेत आला, माझा आधार बनत आला, माझी साथ देत आला. स्वानंदी, रिअली व्हेरी सॉरी स्वानंदी. मणी सर काहीही बोलायची गरज नाहीये, सगळं कळतं मला. प्लीज. आणि आता परत एकदा सॉरी म्हणाला तर मी रागवे ना. स्वानंदी, तुम्ही माझ्या आयुष्यातली एकमेव व्यक्ती आहात जिला माझी काळजी आहे. मणी सर मी कायम तुमच्या सोबत आहे. चला झोपा आता. काय करू? स्वानंदीला फोन करते. तिच्या एका मेसेजने माझं समाधान नाही होणार. मी काल मणीची जी अवस्था होती ती बघितल्यानंतर तर मला नाही राहत आहे. मी स्वानंदीला फोन करते. वॉर्डन मॅडमचा फोन. मणी सरांना कळलं तर ते चिडतील माझ्यावर.
पण वॉर्डन मॅडम त्या खूप काळजीत असणार, त्यांच्याशी बोलायला पाहिजे. हा मॅडम बोला. स्वानंदी, मणी कसा आहे? ठीक आहे ना? तब्येत ठीक आहे ना त्याची? मॅडम मणी सर ठीक आहेत. मी रात्रीच मेसेज केला होता ना तुम्हाला मणी सर ठीक आहेत म्हणून. हो, पण खरं सांगतेय, तुझ्या आवाजावरनं वाटत नाही. काय झालंय स्वानंदी? खरं बोल ना, काय झालंय स्वानंदी? मॅडम मणी सर खूप चिडले होते. सर पोद्दार साहेबांच्या घरी राहायचंच नाही असं म्हणत होते. काय? मग काय आम्ही घर सोडलं. घर सोडलं? हो मॅडम, आम्ही घर सोडलं आणि आम्ही फक्त आमचे कपडे आणि सामान घेऊन बाहेर पडलो. मणी सरांनी तर गाडीची चावी पण परत दिली. काय केलं तुम्ही? अगं थोडा विचार करायचा ना. असं रात्री बेरात्री असं घर सोडतं का कोणी? कशाला रिस्क घ्यायची होती? मॅडम अहो, आमच्या फॅक्टरीमध्ये राजाराम दादा होते, त्यांच्या खोलीत अहो मणी सर झोपले. मणी सर? कुणाचा फोन आहे स्वानंदी? स्वानंदी, फोन कोणाचा आहे? स्वानंदी, या बाईचा आणि आपला काही संबंध नाही. का बोलताय त्यांच्याशी तुम्ही? काही गरज नाही यांना अपडेट द्यायची. मणी सर, मणी सर अहो ऐका माझं. वॉर्डन मॅडमनी काहीच केलेलं नाही. मला त्यांचं नाव सुद्धा ऐकायचं नाहीये. अहो पण हे बघा, अहो स्वानंदी, हे बघा, मी तुम्हाला सांगतोय ना, अशा लोकांशी बोलण्यात वेळ वाया घालवू नये. आणि राजाराम, तू दारात का उभा? ये ना. गुड मॉर्निंग मनी सर. गुड मॉर्निंग. मनी सर, कशी लागली तुम्हाला झोप आमच्या या लहानशा खोलीत? कमाल. बरं झालं. अहो मी काल रात्रीपासून विचार करत होतो तुम्हाला झोप लागेल की नाही, लागेल की नाही, तर लागली ना. हे नाश्ता घ्या, गरम गरम आहे, लगेच करून घ्या. अरे राजाराम, मी का करत बसलाय हे सगळं? वहिनी तुम्ही सुद्धा. अहो बाहेरून मागवलं असतं ना आम्ही. आणि सर, आता आमच्या घरच्या पाहुण्यांना बाहेरचं जेवण घालू का आम्ही? करा ना नाश्ता प्लीज. मनी सर, एक विचारू का? काय म्हणजे मनी सर, तुम्ही इथे काल अचानक आलात म्हणून विचारावंसं वाटलं. काल मी विचारलं नाही, तुम्ही हे इथे अचानक वहिनींना घेऊन आलात कसे काय? म्हणजे काय कळलं नाही मला. सगळं ठीक आहे ना? नाही, आणि साहेबांना माहित आहे का? नसेल तर मी सांगतो त्यांना. नाही 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 नाही, त्याची काही गरज नाही राजाराम. काय झालं, कसं झालं, मी तुला सविस्तर सांगेल, पण आता मला या विषयावर बोलायचं नाही. आणि प्लीज तू सुद्धा माझ्या समोर साहेबांचा विषय काढू नकोस. अहो मनी सर, असं काय बोलताय तुम्ही? मी जे आहे तेच बोलतोय राजाराम. आणि अजून एक महत्वाचं, हे बघ राजाराम, आत्ता माझ्याकडे कुठलंच काम नाही. मला जसं काम मिळेल तसं मी दुसरीकडे राहायला जाईल. जितके दिवस मी या रूम मध्ये राहिलोय त्याचे पैसे मी तुला देईन. अहो मनी सर, हवं तर तुम्ही पिस्तूल घ्या आणि त्यातली गोळी मारा मला, पण असं काय बोलू नका. अहो तुमच्यासारखे देव माणसांची पावलं या घराला लागली म्हणजे आमचं भाग्य झालं की. तुम्हाला हवे तेवढे दिवस तुम्ही इथे राहा. अगं तुला सांगतो, मी इथे मुंबईला आलो होतो ना कामाच्या शोधात, तेव्हा माझ्या हाताला काम नव्हतं, डोक्यावर छत नव्हतं. माझ्या हाताला काम आणि डोक्यावर छत या देव माणसाने दिले, म्हणजे मनी सरांनी. हे मी कधीच विसरणार नाही. आणि मनी सर, हे घर तुमचंच आहे असं समजा आणि पाहिजे तितके दिवस राहा. थँक्यू. मनी भाऊ, तुम्ही ह्यांच्याकडे लक्ष देऊ नका. अहो यांचं एकदा बोलणं चालू झालं की थांबतच नाही. तुम्ही पहिले नाश्ता करून घ्या, नाही तर थंड व्हायचा. वहिनी तुम्ही सुद्धा. कालही आमच्यासाठी जेवण बनवलं, आताही हा नाश्ता बनवला. तुम्ही का करताय सगळं? तुमचं रुटीन खराब होईल याने. अहो मनी भाऊ, तुम्ही आता आमचे पाहुणे आहात की नाही?
मग आम्ही असं बरं तुम्हाला बाहेर खाऊ देऊ? नाही नाही, बाहेरचं नाही. म्हणजे आजपासून आम्ही इकडेच स्वयंपाक करणार. हा. गॅसची सोय करू आम्ही तशी. हा फक्त मीठ मिरची लागली की मी येईल तुमच्याकडे हक्कानं मागायला. तुम्ही कवा बी या स्वानंदीताई, पण आता माझ्या हातानं केलेलाच तुम्हाला नाश्ता करायला लागणार. आणि तो पण आमच्या समोर. हं. करा लवकर. झालं समाधान? कसं झाला नाश्ता? कमाल झालाय. मनी सर, तिकडे चहा आहे, तो पण पिऊन घ्या. हं. चला, ते आपण निघूया.